हे दुर्दैव आहे। एका लग्नाला मी गेलो, मी स्टेजवर बसलो होतो, नवरदेवाला पण मुलगी लग्नात रोज पळून गेली, मग काय करणार? त्यांनी त्यांच्या कपड्यावर बिल्ला लावला पाहिजे, मी 302 आहे, मी 307 आहे, म्हणजे आम्हाला काहीतरी आयडेंटिफिकेशन झालं पाहिजे। कोणाच्या लग्नाची पत्रिकाच येत नाही, त्यामुळे त्यांना पर्यायच नाही काय। ज्या लोकांना लग्नाच्या पत्रिकाच येत नसतील त्यांनी दुसरा माणूस लग्नाला गेला त्याचा त्रास होऊ शकतो। संजय राऊत साहेबांनी संकेत दिले म्हणजे होणारच नाही। तुम्ही 2 वर्ष वाट पहा, त्या पक्षामध्ये फक्त 2च लोक राहतील। की कालवे पूर्ण झाले, गावागावांमध्ये पाणी पोहोचतंय, काय आनंद आणि राहिलेलं काम कधी पूर्ण होतंय? नाही, सर्वात प्रथम माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या निळवंड्याचं काम मला खरी गती मिळाली आणि स्वर्गीय पितर साहेबांनी देखील फार मोठं सहकार्य केलं। आज या दोघांच्याही प्रयत्नातून जे दिवस या परिसरामध्ये पाहायला मिळाले, निळवंड्याच्या लाभ क्षेत्रामध्ये पाहायला मिळाले, प्रत्येक ठिकाणी पाणी पोचलेलं आहे। आम्ही ज्या ठिकाणी पीडीएनचा प्रयोग केला त्या पीडीएनचा प्रयोग देखील यशस्वी झाला। माननीय जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून जे काही कामं मागच्या 3 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये मंत्री झाल्यानंतर करण्यात आले त्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि जे उद्दिष्ट आपला होता तो आता कुठेतरी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतोय। हे एक आनंदाचा क्षण या परिसरातल्या गावांसाठी आहे, या लोकांसाठी आहे आणि मला वाटतं की भविष्य कालावधीमध्ये हा सगळा भाग देखील आपण बागायत करण्यामध्ये यशस्वी होऊ। संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात खरं तर 40 वर्ष सत्तेत होते, मात्र धरणाचं काम पूर्ण होऊ शकलं नाही। आता मात्र ते स्वतःला जलनायक म्हणून घेतात। नाही, आता विषय असा आहे की शेवटी आपण स्वतःची प्रतिमा जाहिरातीद्वारे काय निर्माण करतो यापेक्षा जनतेच्या मनामध्ये काय जाहिरात प्रतिमा तयार होते याला महत्त्व असतं। आज तुम्ही पहा, विधानसभा झाल्यानंतर देखील अवघ्या 6 महिन्यामध्ये आपल्याला हा विभागाची जबाबदारी मिळाल्यावर आपण ही जबाबदारी झटकली नाही की निवडणूक संपली आहे आता काही फरक पडत नाही। आम्ही तेवढ्याच तत्परतेने कामाला लागलो, तेवढ्याच प्रत्येक भागामध्ये पाणी देण्याचा प्रयत्न सुरू केला, कारण की विधानसभा किंबहुना लोकसभा ही 5 वर्षाची प्रक्रिया आहे आणि आश्वासनावर राजकारण होऊ शकत नाही। लोक प्रश्न विचारायला शिकले, सोशल मीडियावर अवेअरनेस झालेला आहे आणि म्हणून दुर्दैवाने जे लोकप्रतिनिधी ज्यांना प्रश्न विचारले जातात आणि त्याचं उत्तर जर तुमच्याकडे नसेल तर मग त्यांना त्याचं खामियाजा मला वाटतं की भोगावा लागतो। आणि संगमनेर विधानसभेमध्ये त्या कालावधीमध्ये जवळपास 70% भाग पाण्यापासून वंचित राहत होता। पाण्याचे टँकर आजही जवळपास एवढ्या महाराष्ट्रामध्ये पाण्याचे टँकर कुठंच नाही, पण संगमनेरमध्ये तरीसुद्धा टँकर चालू आहे। या नवीन पिढीला हे मान्य नाही आणि म्हणून त्या भागामध्ये आता लोहारे पहा, अडगाव पहा, तिथं आपण पाणी दिलंय। आपण साकूरला उपसा जलसिंचन योजना करतोय, आपण सोनेवाडीची पूरचारी त्या ठिकाणी दुरुस्त करून त्याला 20 कोटी रुपये दिले। तर काम करावं लागतं आणि काम केल्यानंतरच जनता बरोबर राहते। ठीक आहे, तर ते स्वतःला काय म्हणतात किंबहुना काय नाही, आता याच्यावर मी काही टिप्पणी करणार नाही। आता तो भाषणामध्ये सगळं बोलून झालं, आता परत तेच बोलण्यात नाही। नाशिक पदवीधरमध्ये सत्यजित तांबेंनी अपक्ष उमेदवारी केली, मात्र भाजपने पाठिंबा दिलेला होता आणि तुम्ही उघडपणे त्यांचं काम केलेलं होतं। आता पुन्हा चर्चा सुरू झाली की ते भाजपमध्ये प्रवेश करतील आणि त्यांनी पण असं म्हटलं की सुजय विखे माझे चांगले मित्र आहेत, मित्राला सोबत घ्या। नाही, मैत्री आपल्या जागेवर आहे। शेवटी हा पक्षाचा निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष महोदयांचा असतो। त्यांनी तो निर्णय घेतल्यावर सगळ्या निर्णयाला बरोबर, आता आम्ही देखील भारतीय जनता पार्टीमध्ये आलो, काही लोकांचा विरोध असू शकला असता त्या काळात, असेलही कदाचित, पण पक्षाने जे योग्य वाटतो तो निर्णय घेतला। आता आम्ही जेव्हा पक्षात नवीन स्वीकारला गेलो असो तेव्हा एखादा व्यक्ती नवीन याला विरोध मी करणं हे संयुक्त दिसत नाही। जे काही होईल ते कालांतराने आपल्याला पाहायला मिळेल। मात्र मी एक गोष्ट आवर्जून सांगतो की जेव्हा जेव्हा मतदारसंघामध्ये आणि संगमनेर तालुक्याच्या जनतेच्या प्रश्नाचा विषय येईल, काही ठराविक राजकारण आमच्या स्थानिक पातळीवर होत राहतं। ते स्थानिक पातळीवरचं राजकारणाला कदाचित पक्षामध्ये जरी असलो किंबहुना पक्षांतर्गत जरी असलो तरी जे निर्णय जनतेच्या हिताचे आहेत ते घेणं आम्ही कधी थांबणार नाही। जे जनतेला पाहिजे किंबहुना ज्या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा स्थानिक पातळीवरचे संघर्ष असतील राजकारणामध्ये कार्यकर्त्यांमध्ये ते कायम राहणार आणि म्हणून हे सगळं कसं जमून येणार हे मला माहीत नाही, कसं माननीय मुख्यमंत्री महोदय करून आणतील। कारण की तुम्ही स्वतः पहा की विधानसभेमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन देखील अनेक ठिकाणी पक्ष अंतर्गत लोकांनी विरोधी काम केलं, त्याचे पुरावे देखील मीडियामध्ये आहेत, जनतेपुढे आहेत आणि म्हणून या सगळ्या कुरघोडीचं राजकारण चालत राहतं। तर कसं आलं, कोणी आलं नाही आलं तरी जे राजकारण आमच्या
50 वर्षामध्ये अधोरेखित केलेलं आहे ते राजकारण आम्ही करतच राहणार, त्यामध्ये बदल होणार नाही. सत्यजित तांबेंबरोबर त्यांचे मामा पण येण्याच्या तयारीत आहेत. नाही, आता मामा, पुतणे, काका, भाचे कोणी जरी आलं तरी मी जसं म्हटलो की ज्या गोष्टी आम्हाला वाटतं की समाज हिताच्या आहेत, ज्या गोष्टी संगमनेर तालुक्याच्या जनतेच्या हिताच्या आहेत, ते कोणी आलं काय आणि नाही आलं काय, जे आम्हाला योग्य वाटतं ते आम्ही करत राहणार. वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये अजित पवारांना टार्गेट केलं जाते असं वाटतं? नाही, आता हे नाही, हे पूर्ण चुकीचं आहे. अजित दादा एक अतिशय ज्याला म्हणतो भूतपूर्व नेतृत्व आहे आणि एखादा फोटो निघाल्यावर त्या घरी, आता आम्ही देखील अनेक लग्नांमध्ये जातो, अनेक लग्नांमध्ये भेटी देतो. किती लग्नांना ज्यांना भेटी दिल्या त्या ठिकाणी आज मुलं मुली वेगळे झालेले आहेत. प्रत्येक ठिकाणी हे नैसर्गिक प्रक्रिया आहे. दुर्दैव आहे, एका लग्नाला मी गेलो, मी स्टेजवर बसलो होतो, नवरदेवाला पण मुलगी लग्नातूनच पळून गेली, मग काय करणार. तर सामाजिक तेढ असा निर्माण झालेला आहे. हे सगळ्या नैसर्गिक गोष्टी, याच्यामध्ये राजकीय व्यक्तिमत्वाला आणलं नाही पाहिजे. एखाद्या माणसाला एवढं, म्हणजे मला दुर्दैवाने हे जे व्यक्ती आहेत, हगवणे का कोण आहे ते मला माहीत नाही, यांना कोणीच ओळखत नव्हतं, पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आज महाराष्ट्रामध्ये एखाद्या आमदाराला मंत्रीची ओळख नाही जेवढी तुम्ही त्याची निर्माण करून ठेवू. हे कृत्य जे आहे ते क्रूर आहे, त्याची शिक्षा त्यांना मिळाली पाहिजे. पण अशा प्रकरणामध्ये राजकीय लोकांना त्याच्यामध्ये घेणं हे चुकीचं असतं. आमच्याबरोबर समोर आलेले लोक कोणी फोटो काढतंय, आता आमच्याबरोबर फोटो काढला गेला की कोणी सांगितलं हा वाळू तस्कर आहे, हा खून करतो, हा 302चा आरोपी आहे. नाही तर याच्यापुढे मग कायदा करावा लागेल की जेवढे आरोपी असतील त्यांनी त्यांच्या कपड्यावर बिल्ला लावला पाहिजे, मी 302 आहे, मी 307 आहे, म्हणजे आम्हाला काहीतरी आयडेंटिफिकेशन झालं पाहिजे. समाजामध्ये चालत असताना लोकप्रतिनिधींना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आणि आम्ही ते करतो. लग्नाला गेल्यामुळे हे जे काही सगळं अजितदादांच्याबद्दल त्या ठिकाणी थोडंसं काही लोक करायचा प्रयत्न करतात. आता हे जे लोक मीडिया पुढे आहेत, शिवसेना उबाटाचे, जे अजितदादांबद्दल बोलतात, यांना कोणाच्या लग्नाची पत्रिकाच येत नाही, त्यामुळे त्यांना पर्यायच नाही. ज्या लोकांना लग्नाच्या पत्रिकाच येत नसतील त्यांनी दुसरा माणूस लग्नाला गेला त्याचा त्रास होऊ शकतो. तर माझी अशी विनंती आहे की हे जे मीडियावर प्रवक्ते आहेत उबाटाचे आणि शरद पवार गटाचे, यांना पण लोकांनी लग्नाच्या पत्रिका पाठवायला सुरू करा, म्हणजे या लोकांना बाकीचे आक्षेप राहणार नाही. उद्धव आणि राज ठाकरे सुद्धा एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. राऊतांनी तसे संकेत दिल्याची आमची तयारी आहे. संजय राऊत साहेबांनी संकेत दिले म्हणजे होणारच नाही. तुम्ही 2 वर्ष वाट पहा, त्या पक्षामध्ये फक्त 2च लोक राहतील, माननीय उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब. बाकी तिसरं कोणी तिथं सापडणार नाही. जोपर्यंत राऊत साहेब तिथं आहेत तोपर्यंत कोणी त्यांच्याबरोबर जाणार नाही आणि त्या पक्षाला उभारी पण मिळणार नाही. आता हे काय मीडियामध्ये दाखवलं जातं ते 1 होणार, 2 होणार, 3 होणार, त्याच्या पुढचे अनेक प्रश्न आहेत. मग 1 झालं तर पक्षाचा नेता कोण राहणार, मग नेतृत्व कोण स्वीकार करणार, अशा अनेक तर्कवितर्क आहेत. तर त्यामुळं मला वाटत नाही की जे ते म्हणतात ते होईल. पण झालं तर ती सुद्धा महायुती सक्षम आहे. कुठल्याही युतीसमोर लढायला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नेतृत्वाखाली आपण चांगलं काम करू. राजकीय पक्षाचे जे पदाधिकारी आहेत प्रतिष्ठेसाठी उंच लग्न करतात, खर्चिक लग्न करतात आणि हुंडा पण घेतात, अशा जे प्रकृती ज्या आहेत, त्या प्रवृत्ती ज्या आहेत, त्यांच्या बाबतीत तुम्ही कसं बघता? कारण तुम्ही देखील अनेक लग्नांना हजेरी लावतात, कोणी हुंडा घेतला हे माहीत नसतं. आता आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, लोकप्रतिनिधी स्वतः आदर्श ठेवला पाहिजे. आणि म्हणून विखे पाटील परिवारामध्ये मी एकुलता एक असला तरी माझ्या वडिलांनी माझा सामुदायिक विवाह केलं, समाजाला सांगण्यासाठी की बाबा मी माझ्या मुलाचं लावतो तर कार्यकर्त्यांनी पण तेच करावं. आता कार्यकर्त्यांचं एकदम जोश गडी सगळे एवढे, कोणी फॉर्च्युनर देऊ राहिलं, कोणी गाड्या देऊ राहिला, आता काय बोलू शकतो आपण आदर्श घडवून दिला. जसं आम्ही आदर्श घडवला तसं इतर लोकप्रतिनिधींनी देखील त्यांच्या मुलांचे लग्न सामुदायिकमध्ये जर लावायला सुरू केली तर कुठंतरी कार्यकर्ते बदलतील ही अपेक्षा आपण ठेवली पाहिजे. आणि आता लोकांनी कसं लग्न लावावं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. अगोदर काय होतं, 7-8 पोरं असायचे, त्यामुळे खर्च पेलवायचा नाही. आता प्रत्येक घरामध्ये एकच मुलगा, मग ते एकुलता एक करता करता हे सगळा जो गाजाबाजा होऊ राहिला. आता हे भविष्य कालावधीमध्ये हे न थांबणारा विषय आहे. आपण फक्त आवाहन करू शकतो की बाबांनो साधं लग्न लावा. बरं तर साधं लग्नही लावतात म्हणता आम्ही लग्नाचे हे या शाळेला या मंदिराला चेक देतात आणि जेवण मग 1000 रुपये प्लेट ठेवतात. मला तर काही कळत नाही. पण आता मग हसू येतं, पण आता करता काय, मत पण मागायचे, तर नाही इलाज आपल्याला. आगामी निवडणुकांमध्ये महायुती स्वबळावर लढेल की एकत्रित लढेल, काय नाही. आता स्थानिक मला असं वाटतं की स्थानिक पातळीवरची परिस्थिती आपल्या आपल्या पद्धतीने मला वाटतं सगळे नेते आढावा घेतील. काही ठिकाणी युतीमध्ये लढतील, काही ठिकाणी तिन्ही पक्षाचे खाली कार्यकर्ते सक्षम आहेत, तर काही ठिकाणी मतभेदही होऊ शकतात. पण हा सगळा निर्णय वरिष्ठ पातळीवर केला जाईल.
वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्यानंतर खरं आदेश दिल्यावर खरं खालचे लोक पण किती पाळणार हा पण एक फार मोठं ज्याला म्हणतो आपण अग्निपरीक्षा आहे की कार्यकर्ते हे बरेच वर्ष निवडणूक झालेली नाही. प्रत्येकाला झेडपी लढवायची, प्रत्येकाला पंचायत समिती लढवायची. आता आमच्या देखील तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये अनेक लोक इच्छुक आहेत. प्रत्येकाला तर मीच सदस्य आहे पुढचा. काही लोकांनी भावी जिल्हा परिषद सदस्य, भावी अध्यक्ष असे बोर्ड लावून टाकले. आता हे सगळे फ्लेक्स बोर्ड स्वस्त झालेत, लोक छापायला लागलेत. आणि याच्यामध्ये दोष त्यांचा नाहीये, दोष त्यांचे जे 5 लोक आहेत आजूबाजूला जी रात्रीची सोय पाहतात, हे एवढं चढून देतात माणसाला की पुरता तूचे आणि तूचे म्हणून हे सगळे प्रॉब्लेम वाढलेत. त्यामुळे हे जे आजूबाजूचे लोकांचे नेते भविष्यात निवडणूक लढू इच्छितात त्यांनी आजूबाजूचे लोक जरा कमी करा, लोकांच्या सांगून घोड्यावर बसू नका, कारण की शेवटी त्याचे फार मोठे अडचणी निर्माण होतात. थँक्यू, धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.